मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच व्यासपीठावर हायकोर्टाच्या बीकेसीतील नव्या इमारतीचं भूमिपूजन। पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील। विदर्भातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत सूर। तर नागपूर शहरातील 6 जागांपैकी एकही जागा मित्रपक्षाला देऊ नका, काँग्रेस नेत्यांचा पवित्रा। दंगली घडवून निवडणूक पुढे ढकलण्याचा दाव। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार निवडणुका, राऊतांचाही हल्लाबोल। उमेदवार जाहीर करण्याचा कोणालाही अधिकार नाही, श्रीगोंद्यावर दावा सांगणाऱ्या राऊतांची शरद पवारांकडून कान उघाडणी। महाविकास आघाडीतील रस्सीखेच समोर। आमच्यासोबत या, मंत्रिपद देतो आठवलेंची आंबेडकरांना ऑफर। तर 12 जागांची मागणी करणाऱ्या आठवलेंना गडकरींकडून मिश्किलपणे शास्त्रज्ञांची उपमा। पक्षफुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच आज कोकण दौऱ्यावर। चिपळूणमधील सावरकर मैदानात सकाळी पवारांची सभा। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक पुन्हा आमने-सामने। जरांगे आणि हाकेंची एकमेकांवर जोरदार आगपाखड। मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट। मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिक गतीने काम करण्याचं आश्वासन। मालवणचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार करून लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले। ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचा आरोप। मोदींच्या हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी डीपीडीसीचा निधी वापरल्याचाही दावा। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध। महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा। तर इतर राज्यांनाही चित्रपट प्रदर्शित करू न देण्याचं आवाहन। राज्यभरात आजपासून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट। सप्तशृंगी घाट रस्ता आजपासून 3 दिवस वाहतुकीसाठी बंद। संरक्षण जाळी लावण्याच्या कामासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहनांना बंदी। चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी। 97 वर्षात पहिल्यांदाच महिला आणि खुल्या गटात विजेतेपद। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन। पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस। अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार कमला हॅरिस किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार नसल्याचं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।